खालचे हो मालगे हो हो बसून घ्या पप्पा प्रथमेश आणि मुलांनी पहिलवान कुस्ती करा विठ्ठल आबा शेळके आमचे मार्गदर्शक आखाड्यावरती पंच म्हणून आहे माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून मला 500 रुपयाचं बक्षीस देऊन माझ्या पाठीवर शबासकीची थाप टाकली आणि दादासाहेब खिलारे असतात यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस इथं मला सुपूर्द केलं मनापासून धन्यवाद आहे निवेदक हाराचा दोरा याची दान फेका देवा त्याचा विसर न व्हावा प्रथमेश कुस्ती करा वेळेत कुस्ती झाली पाहिजे चमत्कार झाला तर नमस्कार होत असतो कालचा पेपर आज कोण वाचत नाही तो रद्दीत जमा होतोय कुस्ती करा विठ्ठल आबा खट्टा आणि काटा कुस्त्या जोडण्याचं काम करतात कुस्ती लागते स्पर्धेने पाटोद्याचा आणि चव्हाण पैलवान पेंडगावचा अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे आणि यश राऊत आखाड्यावरती आलेला आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये देवळचा पैलवान रोहित मुलानी पैलवान विजय झालेला आहे वसंत रसावस्ताचा पठ्ठा विजय झालेल्या नोंदणी कुस्ती लागते प्रवीण पैलवान मांडवबाईचा पैलवान आणि यश राऊत पैलवान बार्शीचा पोरगा पण बालीला सराव करतो बंडू कदम असताचा पठ्ठा अशी तगडी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे हो संपलेल्या कुस्तीमध्ये कुठला रे बाळा तू पेंडगावचा पोरगा बाळासाहेब कोरडे असताचा पट्टा विजय झाला कशी आहे तब्येत नाकापस्त होळींबा सोडला तर गोट्यापर्यंत समसामानी असल्या एखादं घरात तयार करा पोरगा कोणाचा म्हणलं की पैसे फिटले येताना काय आलं नाही जाताना काय घेऊन जायचं नाही नंगावर नंगा सदी वारी जरी खतम नाव निघलं पाहिजे अशी कीर्तिमानी केलेली पैलवान आहे माजी सरपंच बेलगावचे अश्विन भैया शेळके एक नावाजलेलं नाव कर्तृत्व नाव त्यांच्याकडून माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस दिलंय मनापासून धन्यवाद भैरवाल पैलवान हप्ती भरण्याचा आटोकाट प्रयत्न तो यश राऊतनं तो हल्ला धुडकवलेला आहे गरगर 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 कुस्ती वाढायला लागली प्रेक्षकाचा माहोल तयार व्हायला लागला इकडं कब्जा मजबूत केला विजय सुबुगडी आखाड्यावरती फिरतोय सागर शिगारे पैलवान आखाड्यावरती फिरायला लागलेला जोड पाहिजे दोन मोडी बांधण्याचा आटोकाट प्रयत्न मोडी डाव खासियत गुणाची ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून दिले योगेश्वर दत्तबलाने हो 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 त्यातून आटोकाट बचाव केला कुस्ती लागतो रवींद्र चोरमले मांजर शिंदेचा पैलवान आणि रमेश जायबाई पाटोद्याचा अशी कुस्ती लागते कुस्तीला सुरुवात करा लाव बाबा गावठी गावठी अरे गावठी नाही गावठी नाही या कुस्ती मैदानासाठी एक आदर्श शिक्षक ठाकरे सर देखील उपस्थित आहे जसं वस्ताद पैलवानला घडवतात
तसं पाखरे सर अनेक विद्यार्थी तयार करून कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करतो तो करणं गरजेचं आहे. असे पाखरे सर हे कुस्ती क्षेत्रामध्ये वस्त्रदाची मांडणी जसे जपली जाते तसे अनेक विद्यार्थी तयार करायचं काम पाखरे सर करतात. असे एक आदर्श शिक्षक उपस्थित आहेत, त्यांचं देखील एक कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करतात. फक्त डागच तेवढीच दुसरं काय नाही. हे पा कुस्ती बघा, तोंड बंद ठेवा, डोळ्यानं कुस्तीचा आनंद घ्या. अतिशय रंगलेलं कुस्तीचं मैदान. यश राऊत कुस्तीकर, पैलवान कुस्ती करा आणि विजय सुभुगडे आखाड्यावरती फिरतोय. कोण कुस्ती करा असेल तर पुढे या. हो खेळायचे का हे बघा शाबास. त्याच्यामुळं रोज तालमी करावं लागते. चालला तरी चालते पण लढण्याची गरज आहे. आणि दोघांचं कौतुक केलंय. पडला पाल्ला यापेक्षा लल्ला कसा याला महत्व आहे. इथपर्यंत येतोय म्हणजे काहीतरी किमय आहे. कुस्ती लागते. नाव सांग की रे बाळा. जयदीप गावडे पाटोदेचा पैलवान, बाळासाहेब बाबा औरंगाबादचा पट्टा, रोहन गाडगे पैलवान पालीचा पोरगा, बंडू कदम असताचा पट्टा. नाव सांगायला लाजवत देऊ नका. नाव मोठ्यानं सांगितलं की गावकऱ्याला कळतंय पोरगा कुठल्या तालमीतला, त्याचे वस्तात कोण. असे कीर्तिमानी केलेली वस्तात मंडळी इथं उपस्थित आहे. डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी बाळासाहेब बाबा उपस्थित आहेत. तिकडे बाळासाहेब कोरडे असतात. अनेक मल्ल तयार करण्याचं काम पेडगावला करतात. असे वस्तात पलीकडच्या साईडला उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. रोहन गाडगेंनी खेळी बांधलेली आहे. बाहेरून कोणीच बोलू नका. बोला. काय बोलून देईल मी तुला. काय करायचं आतमध्ये भैया ए भैया यार भया कुठे गेला तुमचा चॅनल वाला. इकडे इकडे खाली बस. इथं बस. इकडे बस. का सांग ना. बस ना. मी ना बस ना इथं. अरे बघ मी कुस्ती खेळायला त्या झाड्या पोराला फिरवायला.
पडला हॅलो हॅलो नाही पडत. आता अतिशय खट्ट कुस्त्या जोडल्यात, पण आखाड्यातल्या कुस्त्या संपेपर्यंत थोड्या वेळ कुस्त्या थांबवा असं सांगताय. हे आखाड्यावरती 15 पोरं आले, त्या कुस्त्या लावून घ्या. 4-3 कुस्त्या चालवत अजून एक कुस्ती लागली तर चालतंय, नोंद घ्या. छोट्या कुस्त्या वरचीवर थांबवलं तर बरं होईल आणि मोठ्या कुस्तीला प्रारंभ करा. विनंती आहे आपल्याला, हे मैदान महाराष्ट्रभर दिसायला लागलेला आहे. अतिशय तगडी कुस्ती, बऱ्याच वेळ झाली कुस्ती विठ्ठल आबाने जोडी जोड आणि जोडी सोडाय म्हणून ती बरोबरीवर कुस्ती सोडवलेली आहे. अंकुश भाऊ शेळके यांच्याकडून परत एकदा माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस दिलंय, मनापासून धन्यवाद. एक मैदानाला शिस्त लागलेली आहे, प्रेक्षकाचा कल कुस्तीकडे वाढायला लागलेला आहे. तिकडे अंगावर डंकी टाकण्याचा आटोकाट प्रयत्न आहे, तो हल्ला धुडकवलेला आहे. परत समोरासमोर कुस्ती, शाबास आहे. हो हो हो, अटॅक प्रत्याटॅक डाव डावाची उकल उधळण चालू झालेली आहे. 4 कुस्त्या चलतील असा भला मोठा आखाडा आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताचा औचित्य साधून आराध्य दैवत आणि फिरायचंय मला. लाल मातीची किमया जपण्याचं जोपासण्याचं काम आज इथं केलं जात आहे. किती आले? तिकडे छोटी चढकर कुस्ती आहे, दोन्ही पोरं वाघासारखी लढतात. घर 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 चक्कर घुमायला लागलं. सगळ्यात आधी पलीकड खणखणी थंड वाजल्याने कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. परत कब्जा मजबूत. 50 आयला टंकीले हाणली. किती रुपये आले? 200 सांग कशी कशी आली तुला, सांग किती आली तुला. अटॅक प्रत्याटॅक डाव डावाची उकल उधळण होणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं मैदानाला शिस्त लावण्याचं काम आखाड्यावरती चालू आहे. पाडलं त्यांनी. हो, त्याला किती दिलं? 200. तुला बंडू कदम वसरांचा पट्टा रोहन गाडगे पालीचा पैलवान विजय झाला. संजय गोरे पैलवान पाटोद्याचा, रोहित मुलांनी डिव्होनचा पोरगा, एक बाळासाहेब बाबा अवस्थांचा पट्टा, एक वसंत रसावस्थांचा पट्टा, अशी एक तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. नोंदिया खणखणी दंड वाजल्याने कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. हे काय झालं? काय किती रुपये? पहिलीला 50, दुसरीला 100 का 50? 100, 150 आणि पुन्हा 50, 200 आणि इकडे केलेलं कुस्तीला 100. त्याला हरी भैरवाल आखाड्यावरती फिरतोय, सोनारणीत कान टोचावं लागते. दादासाहेब खिलारी असतात बोललं की लगेच पळा लागेल. हा, रोज मैदानला रोज बाजारभाव माहीत असताना माणसं आखाड्यावरती असले की यशस्वी होतानी. हो हो हो, दाबताना कबरेत बाळा थोडं जपून रे. अहो चुकून इजा झाली तर 6-6 महिने कुस्ती थांबते. साजन भैरवाल पैलवाननं कब्जा मजबूत केलेला आहे. कोण आहे? माझ्या पप्पाच्या चुलत बहिणीच्या फोटो, चुलत्याच्या बहिणीच्या. माऊली पैलवान आखाड्यावरच्या दोन्ही तिन्ही कुस्ती झाल्यावर तर माऊली पैलवानची कुस्ती लागेल. आखाड्यावरती कुस्ती लागते. सागर शिगारेपर्यंत हात वरती करा पाठवण्याचा आणि चव्हाण पैलवान पेंडगावचा अतिशय तगडी कुस्ती आहे. कुस्ती बघा, डोळ्याचं पारणं फिटणारी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. साजेच्या तरी पण पायाला लागले तरी पण खेळते. होय कोण? ये साजा होय आपला. नाही नाही अहो चुकून जर कोणाला मोबाईल सापडला असेल तर आणून द्या, योग्य ते इनाम दिलं जाईल. हरी भैरवाल बरोबर कोण कुस्ती करतय का? कोण कुस्ती करणार असेल तर पुढे या. एका जागेवरलीच का ती? मोबाईल जर कोणाला सापडला तर आणून द्या, योग्य ते बक्षीस आपल्याला दिलं जाईल. हो हो हो, दोन्ही पैलवान
सागर आणि चव्हाण पैलवान दोन्ही खेळाडूंची लढा हातात द्या. हा आणि कुस्तीला सुरुवात करा. शाबासा. भांडण करू नका. खेळाडूंनी दोन्ही पैलवान लढा. अतिशय रंगत आलेले कुस्ती मैदानाला चालू आहे चॅनल चालू आहे. लागलं इजा झाली असेल तर कुस्ती थांबवा. हेच मुलांनी पैलवा. मोठं कष्टाळू पोरगा. कुस्ती खट्ट लागली. दोन्ही पोरं वाघासारखी लढतात पण इजा झाली असेल तर 2 मिनिटं कुस्ती थांबवायला काही हरकत नाही. चार कुस्त्या अतिशय प्रेक्षणीय कुस्त्या प्रेक्षकांना बघायला भेटायला लागलेल्या आहेत. डोळ्याचं पारणं पिटणाऱ्या कुस्त्या. सुभाष कोळपे वाजता परत माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. मनापासून धन्यवाद सुभाष कोळपे वाजता. तुम्ही मला एका हाताने दिलं. पंढरीचा पांढरे तुम्हाला 2 हाताने देऊ. संदीपान कोळपे सर एक आदर्श शिक्षक. माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक केलं आणि मला 100 रुपयाचं बक्षीस दिलं. कोळपे सर मनापासून धन्यवाद आहे. कौन कहता है इंसान हर दिन मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. अशी कर्म करणारी माणसं आज या कुस्ती मैदानावरती बघायला भेटतात. हे पहा दोन्ही पैलवान पंचाचं ऐकायचंय. हो तावापुरती चड्डी बैलाची व्यसन धरल्यासारखी चड्डी नको आहे म्हणून अगोदर सूचना दिली होती. स्वतः दादासाहेब खिलारी असताना सूचना जाहीर केली होती. नोंद घ्या. काय झोपलं पाहिजे काय जोपासलं पाहिजे. खऱ्या अर्थाने इथं बेलगाव मध्ये दोनेश्वर मध्ये बघायला भेटतंय लाल मातीतलं कर्तृत्वान पैलवान. इथं जपलं जातं जोपासलं जातं. नोंद घ्या. माऊली पैलवान वेलकम वेलकम वेलकम. पोखरी गावचा सुपुत्र महाराष्ट्रभर नाव करतोय असा माऊली खिलारे आखाड्यावरती आलेला आहे. चला आता लगे आखाड्यातली ही गर्दी समोरची कमी करा मग कुस्ती लागेल. पाया मजबूत करण्याचं काम झालंय. दंगवेश तालमीला सराव करतोय. आखाड्यावरती आलेला आहे माऊली नाही शिवधडीचा बोरगा. डबल कशाला लावता. आखाड्यावरती आलेला ती कुस्ती लागेल. विठ्ठल आबा हा ती कुस्ती लागले त्याला तेवढं अहो ते मनाने ऐकून घ्या. सुरू झाले हलकी भात आता नाही तर कधी पण सगळ्यांनी सोबत ताल सूर संगम सगळं झालं पाहिजे. जोडीदार घेऊन अजून 1-2 अचानक पैलवान आखाड्यावरती आले. लक्ष कोठी पानाचा देत किंवा हिरवा. हे पा गावकऱ्याकडून परत एकदा सूचना आहे. मोठे पैलवान वेळेत चला. योग्य ते इनाम दिला जाईल म्हणतात. 1 तासभर कुस्तीचं मैदान चालणार आहे. कुस्ती लागते. कुस्ती लागते. पांडुरंग राजगुरू पैलवान डिगोलचा वसंत रसाचा पट्टा. ज्ञानेश्वर शिंदे
भई पारगावचा डबल महाराज चॅम्पियन दत्ता मेटे वस्तादचा पट्टा, तात्यासाहेब भई वस्तादांचा पट्टा, अशी तगडी कुस्ती आखाड्यावरती लागली. समोरच्या खाली पालीचा पैलवा बंडू कदम वस्तादांचा पट्टा विजय झालेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये. कल्याण सकाराम नलवडे आणि दादासाहेब खेळाडू वस्ताद या भागातली मुखी कुस्ती बोलकी करतात म्हणून त्यांचे एक जीवाभावाचे समर्थक माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून 200 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. मनापासून धन्यवाद आहे. गावगावची कुस्तीचे मैदान वाढली पाहिजे यासाठी आता आणि लागले त्या माऊली पैलवान आखाड्यात कुस्ती लावण्यासाठी एक मिनिट थोडे प्रमुख पाहुणे घ्यायची. अतिशय चांगली कुस्ती आहे. कुस्ती लावण्यासाठी लिंबा गणेशचे लोकप्रिय सरपंच बाळासाहेब जाधव वेलकम आणि राठोड साहेब हा पाय भार आहे आखाड्यावरती तरी चालवू. आणि पोखरीचे लोकप्रिय सरपंच बिभीषण मुळीक वस्ताद आणि या गावचे आदर्श सरपंच अशोकभाऊ जाधव चलाव. अशोकभाऊ जाधव वेलकम वेलकम. पंढरपुरी टोपी डोक्यावरती घेऊन गावाचा विकास करतात अशोकभाऊ जाधव. आखाड्यावरती चला लिंबा गणेशचे सरपंच आहे आणि बिभीषण मुळीक सरपंच साहेब आपण देखील चला. आता किती वाजले असते? पुत्र हो ऐसा गुंडा त्याचा तेही लोकी झेंडा. दादासाहेब खिलारी वस्ताद आपण देखील आखाड्यावरती चला. एक वाजता चला की तुम्ही सर्व पाहुण्यांच्या शुभ असते. आखाड्यावरती तगडी कुस्ती राठोड साहेब सर्व मान्यवरांच्या शुभ असते. तगडी कुस्ती आणि लिंबा गणेशचे सरपंच साहेब आखाड्यावरती गेले आणि पैलवान बारके दिसायला लागले. हा तो आनंदाचा क्षण मोबाईल मध्ये कैद करतोय. युट्यूबच्या माध्यमातून माऊली खिलारे पैलवान माऊली नाव सार्थक करण्याचा प्रयत्न आज खऱ्या अर्थानं करतोय. अशा उघडी तिजोरे घरात तयार करा आणि लिंबा गणेशचे सरपंच चालू कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. 1 किलो तुपाचा दाम. हे बघा माऊली थांब थोडं. आबा तुम्ही स्वतः पंच म्हणून हात वर कोणतरी हा कुस्तीला प्रारंभ. बाकीचे खाली बसून घ्या. अतिशय तगडी कुस्ती सलामी दिलेली आहे. राठोड साहेब बसतात का नाही तोपर्यंत कुस्तीला प्रारंभ झाला. अशी खाकी वर्दीतली देव माणसं आहे. तो गरज आहे वस्तुस्थिती आहे. गर्दीचे कार्यक्रम म्हणलं की खाकी वर्दीतली देव माणसं उपस्थित असतात. माऊली आक्रमकतेने लढतोय. तेवढ्यात तोला बोलाचा पाली तालमीचा जोडी जोड आणि तोडी तोड देतोय. रोहन गाडगे युट्यूबचं चॅनेल चालू आहे ना. तो कुस्ती घेण्याचा विक्रम त्या मोबाईल मध्ये काही झाला पाहिजे. मोठी हाईट लाभली त्या माऊलीला आणि माऊली नावाचं नाव सार्थक होतं. हो हो समोरून लुकांडाव केला आणि कब्जा मजबूत केलेला. समट करून मातीला समट करून बसलाय माऊली. आणि वस्तुस्थिती सांगतोय हा माऊली गाव त्याचं पोखरी सराव करतोय गंगावेशला. तुकाराम पाटील वस्ताद त्याचे कुस्ती कोच आज या कुस्ती मैदानाला आलेत का? तुकाराम पाटील वस्ताद आले असतील तर फक्त एकदा मध्ये येऊन जावा. कुस्ती चालू आहे. तुकाराम पाटील वस्ताद आपल्याला विनंती आहे आपण आला असेल तर एकदा मध्ये या. याची दान पेका देवा त्याचा विसर न व्हावा. रंगलेलं मैदान आहे आणि किल्ली तोडून उठून गेला. परत समोरासमोर कुस्ती. अजून 2-3 वर्षात या माऊलीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर झळकणार. दिल धाडसाने लढायला लागले. आणि जरा पुढे या पुढे या जरा. तुकाराम पाटील वस्ताद पुढे या. आप इथे या पुढे या. पंचांच्या समोर या. माऊली सारखं रत्न तयार करायचं काम खऱ्या अर्थानं तुकाराम पाटील साहेब करतात. हात वरती करा. टाळ्या करा एकदा जोरदार टाळ्या. अनेक रत्न तयार करण्याचं काम तुकाराम पाटील वस्ताद करतात. सिकंदर सोय माऊली जमणारे आणि आखाड्यात लढतोय तो माऊली. सगळे पैलवान तुकाराम पाटील वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली
कुस्तीचे धडे घेतात असे वस्तात. पडद्यावरचा हिरो प्रत्येकाला दिसतो पण पडद्या मागच्या हिरो कुणाला दिसत नाही. ते तुकाराम पाटील आहे. अनेक पैलवान तयार करायचं काम आणि हप्ती हो 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 काही होऊ शकतं कुस्ती बघा. हलकी बाजार अशा कुस्तीला एकदा तर्क झाला पाहिजे. आवाज आवाज जोडी आणि काही होऊ शकतं. यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. लिंबागणीचे आदर्श सरपंच बाळासाहेब जाधव यांच्याकडून किती वा 500चं रोज बक्षीस दिले. हो हो हरिजन हो उचलून घ्यायचं एवढ्याच वर्षी जमतं. पुढच्या वर्षी त्याचा बोजा सहन होणार नाही. माऊली जमदोळेसारखी एंट्री पुढच्या वर्षी याच मैदानात होणार. फौजी साहेबांनी उचलून घेतलं त्यांचा मोठा भाऊ आहे. त्या भावासाठी टाळ्या कराव्या एकदा. हा भाऊ भाऊ मिळून असलं की काय होतं दाखवून देतात. असा माऊली पैलवान त्या पैलवानावरती बक्षीस रूपी त्याच्या पाठीवर शब्द किती थाप. खऱ्या अर्थाने पडते पुत्र ऐसा गुंडा त्याचा तेही लोकी झेंडा. अशा माऊलीचं कौतुक केलं जातं. विभीषण मुळीक वाजता सरपंच पोखरीच्या यांनी देखील बक्षीस दिलं. सभा असं अजून 2 वर्षात माऊली महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार. असा माऊली खिलारी बोलवा. मोठी हाईट लाभली हो. आता पाहिलं दांडगे पोरगा आहे. महाराष्ट्रभर नाव करणार. धुळी डावरती विजय झालेला आहे. ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिलं त्या प्रत्येकाचं नाव उल्लेख करायचं वाटतं पण बक्षीस पलीकडच्या साईडनं जात. माऊलीसाठी विठ्ठल आबा शेळके त्या आखाड्यावरती पंचाच्या भूमिकेत यांनी देखील 500 रुपयाचं बक्षीस दिलं. लिंबागणीचे लोकप्रिय सरपंच बाळासाहेब जाधव सरपंच यांनी देखील माऊलीला 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. आणि माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून सरपंच साहेबांनी मला देखील 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. मला 1 किलो तुपाचा दाम दिलाय. पहिल्यांवरती प्रेम करतात. मी मुखी कुस्ती बोलती करतो म्हणून माझ्यावरही खर्च करतात. मनापासून धन्यवाद सरपंच. आणि सुरेश दादा तुम्ही आखाड्यावरती यावं. एक पटकदार कुस्तीला तुम्ही आखाड्यावरती आले पाहिजे. सुरेश दादा घोगे वाजता त्यांच्याकडून देखील माऊलीला किती हो सुरेश दादा वा 500 रुपयाचं बक्षीस दिलं. चांगल्या पैलवानाची कदर करणारी माणसं खऱ्या अर्थानं हो त्यांच्याकडून माऊलीला 500 रुपयाचं बक्षीस. बसू नको नुसतं इथं बस. गावचे उपसरपंच आणि माऊलीला 200 रुपयाचं बक्षीस दिलंय. खऱ्या अर्थानं सरपंच आणि उपसरपंच म्हणजे गावचे मुख्यमंत्री असतात. गाव कुठल्या दिशेला कुठल्या वळणाला कशी विकास कामं करायची ही जबाबदारी खऱ्या अर्थानं सरपंच उपसरपंच साहेबांवर असते. बाळासाहेब कोळसे यांच्याकडून देखील माऊली बाळा 100 रुपयाचं बक्षीस आलं घेऊन जा इकडे माझ्याकडे जमा आहे. पहिल्यांदा बक्षीस मी कधीच हातात घेत नाही पण कोणतो असतात माझे जरा डोळ्याचे संबंध आहेत म्हणून त्यांचं बक्षीस पहिल्यांदा हातात घेतलंय. पहिल्यांदा कष्टाच्या घामाचा पैसा पैलवानापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आताच आहे. माऊलीचं 100चं बक्षीस माझ्याकडे जमा आहे. माऊली घेऊन जा. अजून 2 वर्षात माऊली हे नाव महाराष्ट्रभर गाजणार आहे. हातापायाला लांबले पोरगा आहे आणि जोड वाढत वाढत वरती चालत तुकाराम पाटील असतात. तुम्हाला विनंती आहे त्या पैलवानाकडे बारकाईने लक्ष द्या. या भागातच नाही तर महाराष्ट्रभर नाव झालं पाहिजे. कोकणी गावचा पैलवान पण महाराष्ट्रभर नाव करतोय. माऊली बक्षीस घेऊन जा. नम्रता काय असते ते माऊलीकडे शिकून घ्या. हे माऊली बाळा बक्षीस तर माऊली
मी 100 रुपयाचं बक्षीस. काय काय चाललंय हो दादासाहेब खिलारी वस्ताद सांगतात पैलवान लढतो याला महत्व आहे. बक्षीस काय तुम्ही तुमच्या हिशोबाने द्यायचं ती द्या. बक्षिसासाठी पैलवान नाही, पैलवान नावासाठी बक्षीस आहे. ते 5, 10, 20, 200, 500 असू द्या, पण हे मैदानात दिलेलं बक्षीस आहे. घराती पाणी असतंय पण देवाच्या पाण्याला तीर्थ म्हणतात. घराती अन्न असतंय पण देवाच्या अन्नाला प्रसाद म्हणतात. त्याचे बक्षीस हे बक्षीस आहे असं दादासाहेब खिलारी सांगतात. पोखरीला भलं मोठं मैदान घेतलं, मला स्वतः तिथं आमंत्रित केलं. फार मोठं मैदान, अशक्य ते शक्य करण्याची कमी या दादासाहेबांकडे आहे. भलं मोठं मैदान घेतलं, गावकऱ्यांनी फार मोठा प्रोत्साहन दिलं त्यांना आणि महाराष्ट्रातले टॉपचे पैलवान पोखरीला आणण्याचं काम सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून तिथं झालं आणि एक आदर्श मैदान, एक आदर्श घालून दिला पोखरीला. आता ते मैदान सातत्यानं चालू राहणार आहे. लाल मातीतले पैलवान घडले पाहिजे, वाढले पाहिजे. पैलवानाला प्रेरणा, चालना, स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे. यासाठी आटास करतात दादासाहेब खिलारी वस्ताद. विभीषण मुळे गावचे आदर्श सरपंच साहेब आहे. तेही देखील कुस्तीसाठी झटतात, धडपतात. कुस्ती वाढली पाहिजे यासाठी झटतात. कुस्तीला पंच तरी घे, तसं नको करू. फार चांगली कुस्ती आहे. विठ्ठल आबा त्या कुस्तीला एखादा पंच द्या. जीवन भाऊ सावंत एक ज्ञान वृत्त वय वृत्त माणूस आवाजाचं वाणीचं कौतुक करून जीवन भाऊंनी मला 100 रुपयाचं बक्षीस दिलं. सरपंच साहेब बोला. वाजवा ना. विठ्ठल आबा वाजता लिंबागणीचे सरपंच आवर्जून तुमचा उल्लेख करायला सांगतात आणि पैलवानासारखी तब्येत आहे. अजून एखादा लिटर दुधाचा तांब्या 100% हाणत्या. त्याच्याशिवाय अशी तब्येत राहत नाही. विजय सुमुगडे हात वरती करा. रुई पारगावला सराव करतोय भैया गावडे पाठव देता. अशी कुस्ती नावं पुकारून लाव. ही पोरं म्हणजे उद्याचं भविष्य आहे. रोज कुस्त्या करतात. गावाची वस्तादाची नावं करणारी पोरं. विजय सुमुगडे हा डबल महाराज चॅम्पियन. दत्ता मेटे वस्तादचा पट्टा आहे तर तो पलीकडचा पाटोद्याचा डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबा आवरेसरांचा पठ्ठा. अशी तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू आणि ओपन टू फिनिश. संपलेल्या कुस्तीमध्ये पालीचा पैलवान बंधू कदम वस्तादचा पट्टा विजय झालेला नोंद घ्या. महाराज चॅम्पियन दत्ता मेटे पैलवान वस्तादाचा पट्टा विजय सुपुगडे नावच्या पोराचं नावातच विजय आहे आणि विजय श्री खेचून आणलाय असा विजय सुपुगडे. सोहम मुळी पैलवान आपण आखाड्यावरती या. मग एक सुल्लभल लढत केली, कुस्ती सुटली तरी गावकऱ्याचं प्रेम आहे. एक कुस्ती अजून लागेल तुझी ये रे बाळा आतमध्ये. कुस्ती लागते बाबा, खाली बसता का थोडं. कुस्ती लागते. रामेश्वर साबळे रुई पारगावचा पैलवान अनिकेत पैलवान पकडूरचा आमुष्याची पौर्णिमेची गाठ पडली. हा एक ब्लॅक टायगर आहे एक व्हाईट टायगर आहे. हा हम काले है तो क्या हुआ मगर दिलवाले म्हणून लढायला लागला. अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे आणि कुस्ती लागते. प्रवीण गडदे पालीचा बंधू कदम वस्तादांचा पट्टा. श्री स्पर्धेने पाटोद्याचा पैलवान डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबांचा पट्टा. अशी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. सोहम मुळीक बळा चल विठ्ठल आबा. इथून सूचना आली त्या सोहमची कुस्ती आखाड्यावरती लागली पाहिजे. शिवधडीचा पोरगा आहे पोखरीचा पण महाराष्ट्रभर नाव करतोय ती पोरग.
हलकेवाले पिले जा आता, बस मध्ये. एखादा असा तडका मारला की तुम्हाला बी 2-4 रुपये बक्षीस होते, पण ताल सूर संगम झाले पाहिजे. सोबत आहे की सोबत आहे? हो, हो. दोघांचं कौतुक आहे. तो हा पुढे आघाडीवरती फिरतोय. आणि निकाल हो, हळगुरू हळगुरू हळगुरू. हो. आणि धवल महाराज चॅम्पियन दत्ता मिटे असताचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. मगाशी माऊलीला सुरेश दादा गुगे असतातली 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. आता माझ्या आवाजाचं वाणिज्य कौतुक करून माझ्याही पाठीवर शबासकी थाप टाकली आणि मला 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. हरी बेडवर हात वरती करा, पाटोद्याचा पैलवान, चव्हाण पैलवान पेंडगावचा. अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. ही दोन्ही पोरं खऱ्या अर्थानं मोठ्या तडपेनं आखाड्यावरती लढायला लागले होते, ज्याचा मगाशी उल्लेख केला आणि आमोशाला पौर्णिमेला गेलेला. हो, अशी कुस्ती निकाल डावावरती विजय झालेला. निकाल डावावरती कुस्तीचा निकाल लावला. हो, चला. हो 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 हो. हो हलगेवाले थांबा, थोडं थांबा. कुस्ती नाही झाली, कुस्ती नाही झाली, कुस्ती नाही झाली, कुस्ती नाही झाली. हो हरी, हे बक्षीस ठेवून परत कुस्ती कर. हा, राजा पंचांकडे बक्षीस. टाळ्या करा दोघांसाठी जोरदार एकदा. परत कुस्तीला प्रारंभ झालेला. हो हो हरिहर, हो. वा, हरी परत दिन काढताना लढतोय. खऱ्या अर्थानं गावाचं चौदल असल्यासारखा लढायला लागलेला आहे. हलगेवाले हो, त्या हलगेवाले चालू कुस्तीला हरीच्या आणि चव्हाण पैलवानच्या कुस्तीला प्रेक्षणीय ठरली म्हणून दादासाहेब खिलारी वस्ताद यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालाय. पंच कमिटीचं जे असेल ते असेल, पण दोन्ही पोरं चांगले आहेत म्हणून त्यात 500 रुपयाचं भर टाकण्याचं काम दादासाहेब खिलारी वस्ताद करतात. इथं नाही, पण आमच्याकडे बघा रात्रीला 50-50 हजार रुपये उडवत्या आणि पापाचं धनी होऊन घरी काराकडे परतत्या. हा, पण इथं मर्दानकी आणि पुरुषार्थ जपण्याचं काम गावकरी मंडळी दादासाहेबांच्या रूपाने इथं होत आहे. मर्दानकी जपण्याचं काम केलं जाताना बोले बोले बोले. अजून तिकडे 100चं बक्षीस त्या हरीच्या कुस्तीवरती येत आहे. या की बाबा उठून नाव सांगत तडकर ना तुम्ही, काय अडचण नाही. अशा कुस्तीला बक्षीस झालं तर 1 रुपया आपला फुकट वाया जाणार नाही. दोन घ्या, चांगल्या कुस्तीवर बक्षीस लावा. दोन्ही पोरं वाघासारखी लढतात. एकलंगी भरण्याचा प्रयत्न हरीचा. चव्हाण पैलवान चाणक बुद्धीनं तो हल्ला धुडकवतोय. 2 सद्गुरूचे 2 पट्टे आखाड्यावरती लढायला लागले आणि पंचांनी फिरतं राहा. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हरी बैरवाल पडून आता टाळ्या करायची जोरदार एकदा. त्याला मगाशी नम्रतेनं कुस्तीकर म्हणला की तो तयार झाला. हो, नम्र पैलवानाच्या अंगामधला एक दागिना आहे तो नम्रपणा.
आणि दादासाहेब खिलारी असतात बोले तैसा चाले त्याची आवले प्रंडरे. दादानी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आणि लगी रोख दिलाय. दादांना विनंती आहे, बऱ्याच ठिकाणी बक्षीस पुकारतात पण काही काही देत नाहीत. पहिलवान आमच्या कचरे धरतात पण तुमच्याकडे रोखीचा व्यवहार आहे. पहिलवानावरती त्याच्या पाठीवर शबासकीची थाप टाकण्याचं काम तुम्ही खऱ्या अर्थानं करतात. घरात उघडी तिजोरी माऊलीच्या रूपानं तुम्ही तयार केली पण चांगल्या पहिलवानाचं कौतुक करतात. त्या हरी पहिलवानला 500 रुपयाचं बक्षीस दादासाहेब खिलारी असताना दिलेला आहे. माझ्याकडे येऊन घेऊन जायचं आहे. पुढची कुस्ती शालेय कुस्ती स्पर्धेतला जादूगर ठरलेला आहे तो हरी भैरवाल पैलवान. आबांच्या मार्गदर्शनाने कुस्तीचे धडे घेतोय आणि बराच वेळ झालेली कुस्ती बरोबरी सुटलेले. कल्याणभाऊ कोळते असता सुटली का ती बरोबरीवर. हो सकाळ महाटक बेसलं की कधी कधी होतं आणि पवन पवार पैलवान आखाड्यावरती फिरायला लागलाय जोड पाहिजे. हो 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 त्या हलकीवालीच्या कडे कुस्ती लावा बरं. मध्येच टिपरू टाकतो वाजवत नाही करंट पारा पाहिजे. कुस्ती लागतो सोहमुळे आणि काना घोलत पाटोद्याचा अशी अतिशय तगडी कुस्ती सुहम शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी आणि काना घोलत तेवढ्या तोला बोलाचा हरी बक्षीस घेऊन जा. 500 रुपयाचं माझ्याकडे जमा आहे. समोरून लुकान डाव करण्याचा प्रयत्न हो 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 करण्याचा प्रयत्न सुहम मोरे करतोय. गाव त्याचं पोखरी पण सराव करतोय. रुई पारगावला डबल महाराज चॅम्पियन दत्ता मेटे असतात यांच्या मार्गदर्शकाली तात्यासाहेब भैर असतात यांच्या मार्गदर्शनाने कुस्तीचे त्याचं हे घेतोय. हरी भैरवाल पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस दादासाहेब खिलारी असतात यांनी रोख दिलाय.